जय हिंद मंडळी, वंदे मातरम. तर आज आहे 14 ऑगस्ट. तर आजची भोकरदनची सर्वात मोठी अपडेट आज आपण पाहणार आहोत ह्या व्लॉग मध्ये. तर चला. तर मंडळी, तुम्हाला ही अग्निशामक दलाची व्हॅन दिसतच असेल, तर तुम्ही आता म्हणशाल की ही व्हॅन एवढी का सजवलेली. तर चला सांगतो. तर तुम्ही कालच्या आपल्या व्लॉग मध्ये बघितलं असेल की भोकरदन शहरामध्ये तिरंगा पदयात्रा रॅली काढण्यात आली होती. तर त्याच प्रकारे आजही आपल्या भोकरदन शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली होती. पण जे ना कालची जी तिरंगा पदयात्रा रॅली काढण्यात आली होती ती होती छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची. तर आजची जी रॅली होती ती होती न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालयाची. तर ह्या रॅलीमध्ये आपल्याला जे आहे ना सर्वात समोर बघायला भेटली अग्निशामक दलाची व्हॅन. त्यानंतर दिसला आपल्याला देशभक्तीच्या गाण्यासह मंगलमूर्ती डीजे साऊंड सिस्टम आणि डीजेच्या पाठीमागे दिसले आपल्याला लेझिम पथकाच्या विद्यार्थिनी. तर त्या विद्यार्थिनींनी खूप छान असे लेझिम सादरीकरण केले. त्यानंतर बाकीच्या विद्यार्थिनींनी 100 ते 150 मीटरचा तिरंगा हातामध्ये घेऊन त्या रॅलीची शोभा वाढवली. आज सुद्धा भोकरदन शहराचे वातावरण देशभक्तिमय झाले होते. विद्यार्थिनींच्या नंतर आपल्याला बघायला भेटले न्यू हायस्कूलचे बॉईज विद्यार्थी. त्यांनी सुद्धा 100-150 मीटरचा तिरंगा हातामध्ये घेऊन त्या रॅलीची शोभा वाढवली. सगळे विद्यार्थी त्या रॅलीचा आनंद घेताना दिसून आले. आणि ह्या रॅलीचे आयोजन नगर परिषदच्या वतीने करण्यात आले होते. तर त्यासाठी भोकरदन नगर परिषदेचे मनापासून आभार. आणि शेवट त्या विद्यार्थ्यांच्या नंतर एक पोलीस व्हॅन आणि भोकरदन नगर अध्यक्षांची ब्लॅक स्कॉर्पिओ आणि शेवट आपल्याला भोकरदन नगर परिषदेच्या संपूर्ण घंटा गाड्या दिसून आल्या. तर मंडळी, आजही आपल्या भोकरदन शहरामध्ये ही तिरंगा रॅली काढण्यात आली होती. तर ही तिरंगा रॅली तुम्हाला कशी वाटली एकदा जे ना कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या ह्या आयडीला फॉलो करून घ्या, म्हणजे ज्या वेळेस मी असले व्हिडिओ बनवणार तर ते व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मंडळी, भेटूयात आपण अशाच एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि स्वतःची काळजी घेत जावा.